हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूस किचन. आज आपण गाजराची कोशिंबीर करणार आहे. तर त्यासाठी इथं मी हे गाजर किसून घेतलेलं आहे. त्यानंतर हा शेंगदाण्याचा कूट, त्यानंतर मीठ, थोडीशी साखर, थोडंसं लिंबूचा रस आणि फोडणीसाठी मोहरी, त्यानंतर मिरच्या हिरव्या आणि कढीपत्ता. तर आता इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता या तेलामध्ये आपण मोहरी टाकूया. आपलं तेल इकडं गरम करायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये थोडंसं साखर टाकूया. गाजर गोड असते त्यामुळे साखर अगदी कमी टाका, नाही टाकली तरी चालेल. मीठ, चवीनुसार मीठ, त्यानंतर शेंगदाण्याचा कूट. आता आपलं तेल गरम झालंय, मी गॅस बंद करते. आता ही फोडणी करून घेऊया. आपलं तेल इथं गरम झालेलं आहे. तर आता मोहरी टाकूया. आता आपली इथं ही मोहरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरची मी ह्याच्यासाठी टाकलेली आहे, भाजण्यासाठी. तडका करून घेतो आपण. आता हे भाजून झालं की आपण ह्या गाजरामध्ये टाकणार आहे. आता हे मी बंद करते गॅस. आता हे बघा, इथं आता ही फोडणी ह्याच्यावर घालूया. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. झटपट अशी ही कोशिंबीर होते आणि छान पण लागते. फक्त शेंगदाण्याचं कूट भाजून शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. शेंगदाणे इथं मी भाजून घेतले. ही आपली आता कोशिंबीर तयार आहे. आता ही कोशिंबीर आपण जेवताना आयत्या वेळी करायचं, म्हणजे कारण गाजराला पाणी सुटतं आणि मीठ पण अगदी शेवटी टाकायचं. तर अशा प्रकारे ही कोशिंबीर तयार झाली. तर गाजराचा आता सीझन चालू आहे, त्यामुळं भरपूर गाजर खा. डोळ्याच्या आरोग्यासाठी गाजर खूप चांगलं आहे. तर आता ही कोशिंबीर आपली तयार आहे. आता या कोशिंबीरमध्ये आपण लिंबू पिळायचा राहिलेला, तर हा लिंबू पिळला. असं हे लिंबूमुळे थोडंसं असं खट्टा मिठा टेस्ट येतो, त्यामुळे लिंबू पिळायचं आहे. हे बघा किती छान कोशिंबीर तयार झाली. म्हणजे अगदी सोपी आहे, मेहनत काहीच नाही. फक्त गाजर किसलेलं असलं की आयत्या वेळी कधीही करता येते. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.